माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता की मी जे गणेश वेल लावला होता ना, इतका भरभरीतून वाढलाय की नाही, खूप छान असा आलाय। चौकड असं जे आमचं कंपाऊंड आहे त्याच्यावर सगळे असं जाळीवर ठेवलंय, इतका सुंदर दिसतोय ना। तुम्ही बघू शकता मस्त असं गजबजून गेलेलं आहे सगळी जाळी। आणि चौकड जे आहे तसे भरपूर झाडं लावलेत मी। तर सकाळची गुड मॉर्निंग सर्वांना। चला आजचा दिवस जे आहे ते बुधवारचा दिवस आहे। सकाळी जे आहे ते कामं वगैरे सगळं झालेलं आहे, म्हणजे चहा पाणी सगळं झालं, जसं की पारशी कामं पण भरपूर असतात ते पण झालेले, भांडे वगैरे दुधाची वाट बघत बसले। ते सकाळी खूप छान फुलं ह्या झाडाला उमललेले होते, त्याच्यामुळे व्हिडिओ काढला मी आणि हेच तुमच्यासाठी दाखवण्यासाठी। कसं वाटलं काय नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला लावायला असा वेल वगैरे आवडते की नाही ते पण सांगा। आणि इथं बघा किती सुंदर असे पिवळे फुलं आले होते। आणि हे जे कलर आहे ना, माझा फेवरेट कलर आहे येलो कलर। आणि हे कलरचे फुलं आहेत ना, ह्याच्यामध्ये पिंक कलरचे पण येतं। म्हणलं तर सीट एकच आहे, पण दोन फुलं जे आहेत एका झाडाला वेगवेगळ्या पद्धतीने येतात। हे बघा इथं जे आहेत पिंक कलरचे आलेले, आणि आता भरपूर फुलं वगैरे चौकडाशी हिरवं हे झालेले। सकाळी आपल्या चिवताईला जे आहे तांदूळ टाकलेत मी, बघा किती आनंदाने खातात। तर सगळ्या जणी त्या चाळणीमध्ये बसून खातात, कारण इथं तिथं टाकले की नाही की कोंबड्या येतात, ते खाऊ देत नाहीत काय नाही, म्हणून मी ही चाळणी बांधलेली त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये टाकते। आणि कुठं गावाला पण जायचं ना तर 1 किलो असे तांदूळ मी टाकून जात असते, कारण किती दिवस जात आहे त्यांना तांदूळ सरत नाहीत। पुन्हा सगळे खालचे कामं जे आहेत ते पार पाडून वर आलेली टेरिसवर भरपूर दिवस झाले। मी डाळ जे आहे ते भरडून ठेवली होती जाताना, ते काय काम आज उद्या असंच होऊ लागलं, कारण मला ते फटकून चाळून घ्यायची हरभऱ्याची डाळ सगळं जात्यावर वगैरे सगळं काढून ठेवलेली। आणि आज कसं थोडं आभाळ पण आलेलं, गरमी नाही काय नाही, गरमीमुळे मी इतके दिवस काढलं पण नाही, कारण बसलं कीच अशी घाम येऊ लागला की नाही, आणि पंख्याला हे कामं आपण करू शकत नाही। तर सगळं म्हणजे चाळण वगैरे झालं आणि खाली आलेली आंघोळ वगैरे झाली। इथं छानशी पूजा पण करून घेतली मी, आणि किती सुंदर आता फुलं पण भरपूर निघू लागले झाडाला, त्याच्यामुळे फुलाची आता कमी टंचाई नाही। तर चला आता लागली मी कामाला। आणि हे जे कॉपरचं घंगाळ आहे की नाही, हे बीपीसाठी खूप छान असतं, शरीरासाठी रक्तशुद्धीसाठी पण, आणि बीपी पण कंट्रोलमध्ये राहतो। त्याच्यामुळे आम्ही दोघं पण ह्याच्यातलंच पाणी पितो। आणि आमचं जे जिना आहे सगळ्या गावात फिरून आलाय, आज सकाळी दूध पिलं नाही त्यांनी। आणि इथं जे आहे की नाही हे पेढे आणले होते घरी काही स्वीट, आणि आणलेल्या दिवशी सगळेजण आवडीने खातात बघा। आणि कुणी त्याच्याकडे पाहत पण नाही आणि कुणी खात पण नाही। तर असे भरपूर पेढे फ्रीजमध्ये होते, तर आता टाकून कसे द्यावं म्हणून काहीतरी तसं करून खायचं अन्न आहे। त्याच्यामुळं आता काय केलं मी, थोडंसं सारखं नुसते पेढ्याचे पण केले ना तर पोळ्या कुणी खात नाही, तर थोडंसं तूप टाकलं, त्याच्यामध्ये मस्त रवा गव्हाळ भाजून घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये जे आहेत आता हे पेढे जे आहेत ना हाताने मॅश केले, आणि थोडी इलायची जायफळ टाकायचं, त्याच्यानं फ्लेवर खूप छान मस्त येते। आणि जसं की पोळी शिळी पण राहिली तरी फेकून देता येत नाही, छान लागते खायला। तर आता मी शिरा करून घेतलाय, आणि त्याच्यामध्ये आता जे हे पेढे मॅश करून ठेवले आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे, जसं की आपण पुरण करतो की नाही सेम तशीच पद्धतीने। आणि आता हे गार झाले की मला मस्त ह्याच्या वरून तूप लावून पोळ्या करायच्या, तेल लावून करणार नाही, कारण नरम राहतात आपल्या, आपण ते हे म्हणतो ना, आपण ते सांजुऱ्या म्हणतो बघा, तशा पद्धतीने होतात। आणि इथं केली सकाळीच दोडक्याची भाजी, कारण 2-3 दोडके घरामागे निघले होते, आणि रात्रचा थोडा भात होता तर त्याला फोडणी दिले, आणि मुलगाने मी खूप आवडीनं खातो गरम गरम फोडणी दिलेलं भात। आणि आता हे गार झाले की ह्याच्या जे आहेत ते पोळ्या करायच्या आता, आणि 1-2 दिवस राहिल्या तरी छान लागतात। तर चला सकाळचे कामं झालेले आहेत भरपूर। आणि आता इथं काय स्वयंपाक झाला की मी केस इसरत बसले होते, आणि एक नवाच पाहुणा घरामध्ये आलाय की ज्या पाहुण्याचं व्ह्यू सगळ्यांना प्रत्येक लोकांना वाटते। आणि किती मोठा साप निघला होता बघा, बाजूला शेत असल्यामुळं की नाही आता असे जनावर छोटे मोठे निघू लागतात, तेव्हा मागं शेपटीन पुढे तोंड आहे, भरपूर मोठा असा साप होता। कारण मी केस इसरताना माझं लक्ष गेलं, आणि बाहेर येऊन बघते तो एवढा मोठा की नाही, तुम्ही बघू शकता त्याचं तोंड पण किती मोठं आहे। मी झूम करून दाखविला इथं कॅमेरा, हे बघा। आणि मी त्या दिवशीपासून आता बाहेर बसणं सोडून दिलं नाही, थोडंसं 4 वाजता 5 वाजता माणूस बाहेर बसते, पण आमच्या इकडं असे जनावर खूप निघतात। आणि म्हणजे पार्सल जे आहेत ना ते त्या पावसाचं कसं रोजच पाऊस आहे, त्याच्यामुळं की नाही 2-3 तारखेला असे यायचे होते पण आले नाही, एकदमच सगळे पार्सल दुकानामध्ये जमा झाले। तर मिस्टर खूप ओरडू लागले की एवढे पार्सल मागविलीस असं तसं म्हणून, पण लास्टला काय झालं पोपट झाला, आणि त्यांचंच एक पार्सल जे आहे, कारण माझे 2च होते आणि त्यांचं एक होतं, आणि त्यांनी जे आहे की नाही गवत काढायचं मागेल, तर ही जे आहेत ना टाचासाठी मी चप्पल मागवली ती, कारण माझ्या टाचा थोड्या दुखतात, आणि जे आपले पायासाठी खूप उपयुक्त आहे ही चप्पल। आणि आता त्याला खूप आराम पण झाला आहे। आणि हे जे आहे की नाही मी जे हात पुसण्यासाठी नॅपकिन मागवले होते 2,
हे जे आहे की नाही हात पुसायचे नॅपकिन आहेत आणि खूप छान आहेत आणि पाणी सगळं असं सोकून घेतं किचनमध्ये ठेवण्यासाठी बाथरूममध्ये. आणि हे लास्ट जे पार्सल होतं ना त्यांचंच होतं. चिरकता त्यांचं पार्सल निघल्या